लागला सर इतक्या वर्षानंतर हा निर्णय तुम्हाला काय मला वाटलं बदलला पाहिजे। कांग्रेस आरोप लगा कि जिस अशोक चौहान को मुख्यमंत्री तक बनाया, इतनी बड़ी बड़ी पदें दी, उसके बावजूद वो पार्टी छोड़ दी जब पार्टी को सबसे ज्यादा आपकी जरूरत थी। ऐसा है, उनका व्यू अलग हो सकता है, मेरा व्यू अलग है। सर आता काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष सर ज्यांनी कायम तुमच्यावर टीका केली आज त्याच पक्षात तुम्ही जात आहात। राजकारणामध्ये व्यक्तीवर टीका नसावी, वैचारिक भूमिका असू शकते। मोदींच्या कामाने प्रेरित होऊन तुम्ही चाललात का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दुसऱ्याकडे देण्याची मग तो त्यांचा विषय अंतर्गत विषय, मी ते बोलणार नाही। आज मला बोलायचं नाही, विषय संपलेला आहे। तर थोड्याच वेळात अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। भाजप प्रदेश कार्यालयात यासाठी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा या पक्षप्रवेशाला उपस्थित असतील आणि हा पक्षप्रवेश झाल्यानंतर अशोक चव्हाण यांचं नाव राज्यसभेच्या उमेदवारीसाठी देखील भाजपकडून पाठवलं जाण्याची शक्यता आहे। पहिलं नाव अशोक चव्हाण यांचं असल्याची माहिती सुद्धा मिळते आहे। त्यामुळे अशोक चव्हाण हे आता भाजप कार्यालयाच्या दिशेने बहुतेक रवाना झाले आहेत। राजकारणात व्यक्तीवर टीका नसावी असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। भाजप जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असंही अशोक चव्हाण यांचं म्हणणं आहे। भाजप प्रवेशासाठी आता अशोक चव्हाण निघाले। भाजप प्रदेश कार्यालयात यासाठी तयारी करण्यात आली आहे। स्टेज तयार करण्यात आलंय आणि थोड्याच वेळात हा पक्षप्रवेश सोहळा होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।